नेतृत्व आणि संपूर्ण आयएमसी परिवाराची आन बान शान मिस्टर मनोज अंजनकर सर यांनी शुभम रेलकर सरांना आयएमसी बिझनेसची ऑफर दिली. हा प्लॅटफॉर्म शुभम सरांनी आधी समजून घेतला आणि पार्ट टाइम करण्यास चालू केली. परंतु जॉब करत असल्यामुळे शुभम सरांना हे काम करणं फार कठीण जाऊ लागलं. म्हणून त्यांनी त्यांच्या या कामामध्ये त्यांचे छोटे बंधू रोहन रेलकर सर यांना सामील केलं. सामील केल्यानंतर या दोघाही भावांनी शिक्रापूर येथे आउटलेट घेऊन आयएमसीच्या कामाला सुरुवात केली. 30,000 रुपयाचं आउटलेट घेऊन या दोन्ही भावांनी आयएमसीला सुरुवात केली. आयएमसीला सुरुवात केल्यानंतर हळूहळू काम करत जाऊन मनोज अंजनकर सर, पवन सर यांचं मार्गदर्शन घेऊन या व्यक्तिमत्वानं आयएमसीच्या एक लेवल पुढे जात गेले. 2 महिन्यात काम करून या व्यक्तिमत्वानं सुपरस्टार ही लेवल ब्रेक केली. त्यानंतर हळूहळू होम मीटिंग घेऊन, सेमिनार घेऊन या व्यक्तिमत्वानं रुपी स्टार ही आयएमसी मधली एक अनोखी लेवल त्यावेळेस प्राप्त केली. आणि रुपी स्टार ही लेवल प्राप्त केल्यावर शुभम रेलकर सर यांना आपलं जॉबचं पेमेंट त्या रुपी स्टारच्या लेवल पुढं फिकं वाटू लागलं. आणि हे पेमेंट फिकं वाटू लागल्यामुळं जॉन डियर मध्ये परमनंट असलेला जॉब या व्यक्तीनं सोडला. जॉब सोडल्यानंतर खरं तर खूप अडीअडचणी त्यांना आल्या. त्यानंतर या व्यक्तिमत्वानं शिक्रापूर मध्ये तहसील डिस्ट्रीब्युटर टाकण्याचा निर्णय घेतला. हा त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय होता. दोघा भावांनी मिळून घेतलेला हा निर्णय, या निर्णयाला खंबीर साथ देणारी त्यांच्याच घरातील एक माऊली म्हणजे श्रुती रेलकर मॅडम यांनी या दोघा भावांना खूप बहुमोलाची साथ दिली. टीव्ही टाकण्यासाठी 5 लाख रुपये लागत होते. आर्थिक पाठबळ पाठीशी नसताना केवळ हा निर्णय आपण कशाच्या जोमावरती पूर्ण करणार हा खूप मोठा प्रश्न या कुटुंबापुढे पडला. परंतु कमी वयात बिझनेसमॅन होण्याची इच्छा असलेल्या आपल्या मेहुण्याला वैभव तांदळे सरांनी आर्थिक सहाय्य केलं. आणि या आर्थिक सहाय्याच्या मदतीने शुभम रेलकर सरांनी शिक्रापूर येथे तहसील डिस्ट्रीब्युटर ओपन केलं. वडिलांनी दिलेली शिकवण आणि वैभव तांदळे सरांनी केलेलं आर्थिक सहाय्य या जोरावर या दोघाही भावांनी शिक्रापूर मध्ये पहिलं तहसील डिस्ट्रीब्युटर ओपन केलं. आणि याला प्रचंड प्रतिसाद पुणेकरांनी दिला. आपल्या वडिलांनी एकच शिकवण देऊन आपल्याला पुण्याला पाठवलं होतं, ती म्हणजे नोकर होऊन राहण्यापेक्षा स्वतः मालक होण्याचा प्रयत्न कर. ही शिकवण पाठीशी घेऊन रेलकर ब्रदर्सने अनोखा प्रवास तहसील डिस्ट्रीब्युटर पासून चालू केला. आणि तहसील डिस्ट्रीब्युटर झाल्यानंतर त्यांनी त्यांची ड्रीम लेवल चेअरमन स्टार ही अचीव्ह केली. चेअरमन स्टार ही लेवल अचीव्ह केल्यानंतर या व्यक्तिमत्वानं स्वतःची ड्रीम कार सेलेरिओ ही गाडी खरेदी केली. आणि लवकरच त्यांची, मला वाटतं दिवाळीच्या पाडव्याच्या मुहूर्तावरती पंच त्यांची दुसरी ड्रीम कार खरेदी करणार आहे. तर खरंच इथपर्यंत येण्यापर्यंत खूप अडीअडचणी या रेलकर परिवाराला आल्या. आणि त्या प्रत्येक अडीअडचणीतून हा रेलकर परिवार नक्कीच मार्गक्रमण करत गेला. तो फक्त आणि फक्त तुमच्या शुभ आशीर्वादामुळे. असाच शुभ आशीर्वाद या रेलकर परिवारावरती तुमचा कायम राहावा हीच एक इच्छा आज या ठिकाणी व्यक्त करते. प्रत्येक वेळेस आपण म्हणत असतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. त्याचप्रमाणे या रेलकर ब्रदर्सच्या मागे खंबीरपणे उभी राहणारी श्रुती रेलकर मॅडम यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. स्वतःची 1 वर्षाची मुलगी सांभाळून त्या स्वतः टीडी सांभाळण्याचं सुद्धा काम करतात. असोसिएटचा फॉलोअप घेणं, मीटिंग अरेंजमेंट करणं, कार्यक्रमामध्ये सगळ्यांना मदत करणं, ही सगळं आपण म्हटलं तर एक बॅक ऑफिसचं काम त्या सगळं व्यवस्थितपणे पार पाडतात. तर नक्कीच रेलकर परिवाराचं आज या ठिकाणी करावं तेवढं कौतुक कमी आहे असं मला वाटतं. तर एकदा जोरदार टाळ्या रेलकर फॅमिलीसाठी झाल्या पाहिजेत. आणि आज आपल्याला चीफ गेस्ट म्हणून लाभलेले पवन अंजनकर सर आणि मनोज अंजनकर सर यांना विनंती करते की या तिन्ही त्रिमूर्तीचा त्यांनी एक बुके देऊन सत्कार या ठिकाणी करावा.
या सर्वजण आयएमसी मध्ये या ठीक आहे. सावित्री अशी